तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती असेल की आमचं एक दुकान आहे. तर त्या दुकानमध्ये माझी एक्स्ट्रा कमाई कशी होते. आता एक्स्ट्रा म्हणजे फ्रीचा पैसा. पैसा ही पैसा होगा. हो भाई साहब, फ्रीचा पैसा. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा की एक्स्ट्रा पैसे मी कमवतो कुठून. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात होते आमच्या स्लॅब वरून. गावाकडील सगळं किती मस्त असते ना, आणि आमच्या स्लॅब वरून गोष्ट केला तर व्ह्यू मस्त जबरदस्त दिसते. घरामागे पाहिला तर एक पण घर नाही. सकाळ सकाळची वेळ आणि मी आलो कबुतराला चारा पाणी करासाठी. आणि बघतो तर इथे थोडेसेच कबूतर होते, कारण पूर्ण कबूतर गेले आहेत ह्या साईडला. आता तुम्ही बघा यायला मी एका आवाजावर कसा बोलवतो. तर आले ना भाई आपले पण कबूतर. आपले कबूतर काही कमी नाही आहे. त्याच्यानंतर मी निघालो दुकानमध्ये जाण्यासाठी. तितक्यात हा बाहेर निघासाठी बघत होता, तर याला मी बाहेर काढून टाकलो. आता हा कोणत्या जन्मातला राग काढत आहे तर माहित नाही, पण हा बहुत जोरात चावत होता. आता मी याला दुकानात तर नाही नेऊ शकत, म्हणून याला मी रिटर्न पिंजरामध्ये बंद केलो आणि सरळ निघालो दुकानकडे जाण्यासाठी. दुकानमध्ये आलो, दुकान खोललो आणि सर्व कचरा वगैरे क्लीन केलो. मग पकडलो कॉलिन आणि सर्व काच वगैरे साफ करायला लागलो. आता हे सगळं झाल्यानंतर कामात काम मोबाईलचा बॅक कव्हर आणि मोबाईलला पण साफ करून टाकलो. थोड्या वेळामध्ये घेतलं ओमना चालती भेट आणि यायची झमकून गेली. कंटेंट भेटला बे घे. मला काय भाई कंटेंट मतलब. त्याच्यानंतर मी आलो बँक मध्ये पैसे काढायसाठी आणि इथून काढलो थोडे बहुत पैसे आणि नंतर गेलो एटीएम मध्ये आणि इथे काढलो 500च्या कडक नोटा. 25 दिन में पैसा डबल. मग पकडलो आपल्या घराच्या रस्त्यानं आमच्या गावचे रस्ते पाहणं कसे आहेत तर. कारण नरेंद्र मोदी. हा तर भाईसाहेब, मी आता तुम्हाला सांगणार आहे माझी एक्स्ट्रा कमाई. दुकानात सामान सोबत येणार हे जे कार्डबोर्ड असतात आणि जेव्हा हे खाली होतात तेव्हा यांची व्हॅल्यू पूर्ण झिरो होते आणि ते काहीच कामाचे नसतात. तेच मी जमा करतो आणि इकडे विकतो. त्याच्यानंतर हातामध्ये येते पैसा. मस्त प्लॅन आहे. तर मी हेच एवढे सारे कार्डबोर्ड जमा केलो आणि इकडे विकलो आणि त्याच्यामुळे मला भेटले एवढे सारे पैसे. तर झाली ना भाई आता हे वरतीच कमाई, कारण हे कार्डबोर्ड असे पण आम्हाला फ्री मध्येच मिळतात. आता हे पैसे तर मी खिशात पण भरू शकतो, पण भरणार नाही, ड्रॉप मध्येच ठेवणार, कारण हे आपली दुकानचीच कमाई आहे. तर आजच्या एवढ्याच मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि व्हिडिओला लाईक वगैरे नक्की करा.